आईचे चेरी टोमॅटो तोडणं चालू झाले आहेत. असे छान असे पिकले आहेत, छोटे छोटे खाली येतात. हे कच्चे असतात असे, हे यायला टाइम आहे पिकायला. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहे शेतात टमाटर आणि आलूची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य: मेथी, सांबार, चिरलेला कांदा, चिरलेला लसणची पात, कांद्याची पात, चिरलेले आलू, चेरी टोमॅटो जे आमच्या शेतामधले आहेत, तेल आणि भाकरी पण बनवणार आहे आपण. त्याच्यासोबत लागणारं भाकरीचं पीठ. आता माझ्या आईने चुलीवर गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे भाकरीचं पीठ मळण्यासाठी. ह्या हातावरच्या भाकर बनवत आहे माझी आई. कोणाला भाकर नसणार येत किंवा बनवता नसणार येत, ट्राय करत असतील, जर जमत नसणार तर कमेंटमध्ये सांगा भाकर कशी बनवायची किंवा सोपी पद्धत कशा पद्धतीनं लवकर भाकर बनवता येणार याचा पण व्हिडिओ टाकू. एक भाकर ते आरावर शेकत आहे, अद्दर कच्ची शेकून घेत आहे तव्यावरती. होत आहे आणि ही बनवलेली आहे आम्ही थोड्या वेळ आधी. हे भाकर नाही आहे, भाकर ही आहे. हे छोटे छोटे देवासाठी बनवलेले भाकरीचे छोटे छोटे नैवेद्य आहेत. हे अशी छान भाजून घेतली. आता आम्ही हे चेरी टोमॅटो कापून घेणार आहे आपल्या भाजीसाठी. जे छोटे असतात ते कापून घ्यायचे. आता माझी आई चुलीवर कढई ठेवत आहे आपल्या भाजीसाठी. भाकरी आपण मगाशीच बनवून घेतल्या, आता आपण भाजी बनवणार आहे. तेल हे छान गरम होऊ द्यायचं तेल. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार मोहरी. छान प्रकारे झालेली आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहे जिरं टाकून घ्यायचं, ते पण होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपण मगाशी कट केलेला कांदा, नंतर लसण, त्याच्यात टाकणार आहे तिखट मसाला, धनिया पावडर 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच. ते झाल्यानंतर त्याच्यात आपण टाकणार आहे टमाटर. ते आता मस्त होऊ द्यायचे तेलामध्ये, त्याला पाणी सुटेपर्यंत. आता आपण त्याच्यात टाकणार आहे आलू, मेथी, सांबार आणि असं छान होऊ द्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार थोडं पाणी. ते छान अशी रस्सेदार झाली पाहिजे म्हणून. आपल्या भाकर आणि भाजी बनवून झालेली आहे. छान झाली आहे रस्सेदार ह्या भाकरी. आणि याच्यासोबत खायला शेतातला सलाद. प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल, लाईक, शेअर अँड कमेंट. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.